अयोध्या येथे श्रीराम प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने नांदूर शिंगोटे येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। या ठिकाणी असलेल्या मंदिरांना विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली। मंदिरामध्ये विविध कार्यक्रम पार पडले। यामध्ये भजन, कीर्तन, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, महाप्रसाद आदी कार्यक्रम या ठिकाणी साजरे करण्यात आले। रामभक्तांनी मोठ्या जल्लोषात हा आनंद उत्सव साजरा केलाय। प्रभू श्रीराम, दत्तात्रेय महाराज, रेणुका माता, साईनाथ महाराज, विठ्ठल रुक्मिणी, खंडेराव महाराज यांची 6 मंदिरं एकत्रित असून या 6ही मंदिरांच्या गाभाऱ्यांमध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती। संपूर्ण रामभक्तांनी या ठिकाणी भगवे ध्वज पताका लावून परिसर सजवला। रेणुका माता सभागृहामध्ये श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता व हनुमानाची हुबेहूब रांगोळीतून प्रतिकृती साकारण्यात आली। श्रुतिका शेळके, प्राजक्ता भाबड, रंजू पुरोहित, कविता कराड या 3ही मुलींनी दिवसभर आकर्षक अशी रांगोळी काढली। ही रांगोळी सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। त्याचबरोबर नांदूर शिंगोटे गावामध्ये घरोघरी महिलांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी टाकून श्रीरामाची प्रतिमा असलेले ध्वज, विद्युत रोषणाई, दीपोत्सव, हनुमान चालीसा पठण, रामस्तोत्र आदी धार्मिक कार्यक्रम सुरू केले। सकाळी 8 वाजता येथील मंदिरामध्ये अभिषेक, मंगल स्नान, पूजा, महाआरती पार पडली। सकाळपासूनच राम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती। संपूर्ण गावाचा कार्यक्रमामध्ये सहभाग होता। या ठिकाणी गणेश महाराज यांचं सुश्राव्य असं कीर्तनही पार पडलंय। या ठिकाणी सर्वच राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। संपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी नांदूर शिंगोटे परिसर तणाणून गेला। परिसरामध्ये आसपासच्या गावातील लोकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून श्रीरामाचं दर्शन घेतलं। दिवसभर सोशल मीडियावर याबाबत चर्चा होती। सायंकाळी या ठिकाणी आकर्षक अशा पणत्या लावून जय श्रीराम असं नाव रेखाटण्यात आलं। महिला मंडळांनी या ठिकाणी रात्री मनसोक्त आनंद घेऊन झिम्मा फुगडी खेळलाय, तर आबाल वृद्धांनीही डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद लुटलाय। संपूर्ण नांदूर शिंगोटे परिसरातील रस्ते यावेळी भगवेमय झालेले पाहायला मिळाले। या कार्यक्रमासाठी युवा नेते उदय सांगळे यांनी आरतीला हजेरी लावली। यावेळी संपूर्ण नांदूर शिंगोटे परिसरातील ग्रामस्थ मंडळे, शालेय विद्यार्थी, आबाल वृद्धांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे।